प्रेक्षकांनो, आज बयोमध्ये आपण बघतोय की बयोला आज दिवसभर झालेली सगळी घटना आठवत असते आणि तिला खूप दुःख वाटत असतं। सारखी तिला तिच्या फॅमिलीची म्हणजे तिचे बाबा, आई, इरा, आरव सगळ्यांचीच आठवण येऊन ती खूप इमोशनल झालेली दाखवली। पण तेवढ्यात त्या मोकल काकू येतात आणि बयोला म्हणतात, काय ग, काय झालं, का रडतीयेस? त्यावर बयो म्हणते, काही नाही झालं। त्या म्हणतात की काय ग, कॉलेजचा पहिला दिवस होता ना आणि तुझा उत्साह आत्ताच गळून पडलाय का? घरातली कामं करणार म्हणून सांगितलं होतंस ना तू। आता कॉलेजमधून आल्यापासून तुला किती वेळ झालाय? चल घराच्या कामाला लाग। बयो म्हणते, हो काकू, कामालाच लागत होते मी विचार केला तुमचं सकाळी पोट दुखत होतं तर गरम खिचडी करते। आता ही मोकल काकू म्हणते की तू नाही ठरवायचं मी काय खायचं आणि काय खायचं नाही ते। आणि मोकल काकूंनी भल्या 2-4 पदार्थांची यादी दिली आहे बयोला। श्रावणी सोमवार आहे, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, देवघर स्वच्छ पुसायचं, देवाची भांडी घासायची आणि ते सगळं करताना देव इकडचे तिकडे हल्ले नाही पाहिजे आणि हे सगळं करून पण अभ्यासाला बसली पाहिजेस। मला फक्त स्कॉलर मुलीच आवडतात माझ्या घरी, आलं लक्षात? चल लाग कामाला। बयो म्हणते, हो काकू, लगेच करते आणि बयो पटकन कामाला लागली आहे। पण प्रेक्षकांनो, इकडे मात्र इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरू आहे आरवची। ही गौतमी म्हणते, आरव, तुला अजून पण त्या बयोबद्दलच सॉफ्ट कॉर्नर आहे का? तिने काय काय केलं, आपल्याला त्रास दिला, आपलं आयुष्य बर्बाद करून गेली ती, तुझा बाबा त्यामुळे सोडून गेला आपल्याला। बोलता बोलता हिच्या छातीत कळ आली आहे। आता आरव म्हणतो, मम्मा काय झालं, तुला खूप त्रास होतोय का? आता गौतमीला कसली तरी गोळी देते इरा। प्रेक्षकांनो, मला तर वाटलं नाटकच करते ही असो। आता इरा आरवकडे बघत असते आणि तिला आरवला पुन्हा एकदा मॅन्युप्युलेट करायला लागतात या दोघी जणी। काय रे आरव दादा, कशाला त्या भिकारडीचं नाव घेतोस? तिच्यामुळे आपलं काय झालं माहिती आहे ना, बाबा सोडून गेला आपल्याला आणि आता तू तिच्याबद्दलच बोलतोयस। आरव बिचारा जरा कन्फ्यूज आहे प्रेक्षकांनो आणि या दोघी त्याला खूप ब्लॅकमेल करताय म्हणजे इमोशनली। गौतमी आरवला म्हणते, तुला अजूनही तिच्याबद्दल वाटतं का काही? मग तर माझं जगण्यात काहीच अर्थ नाहीये। लगली इरा रडायला लागते, अगं नाही ग मम्मा, तू आमची आहेस, असं नको करूस, तू गेली तर आमचं कोण राहील या जगामध्ये? गौतमी नाटकं भारी करते पहिल्यापासूनच असो। तर आता इरा लगेच वसकते आरववर, झालं तुझं समाधान? ही खूपच फास्ट बोलते हा प्रेक्षकांनो, जरा हळू बोलावं हिने। का रडलं असे आरव दादा मम्माला? आता आरव म्हणतो, मम्मा ठीक आहे, माझा आणि बयोचा काहीही संबंध नाहीये, तू नको काळजी करूस। आता लगेच गौतमी त्याच्या गालावरनं हात फिरवते। पण प्रेक्षकांनो, मला एक प्रश्न पडलाय, हे इतके उतावळे का झाले? ती बयो कुठे यांच्या घरी येऊन बसली आहे? बयोच्या रूममेट्सनी पिझ्झा मागवलाय बाहेरनं आणि त्यांना चटपटीत खायचं असतं। आता ते गाणे पण लावत असतात। मी एवढी जुनी आहे इथे पण मला हे दुकान कळलं नाही, तुला कसं कळलं? अंकिता म्हणते, मी खूप हुशार आहे ना म्हणून। बयो या दोघींना बघते अशी आणि ती येऊन प्रश्न विचारते त्या हेतलला, तू सकाळी माझ्या वांगडा अशी का वागलीस? हिला काही कळत नाही कोकणी भाषा। ती म्हणते, काय, मराठीतून बोल, मला नाही कळत तुझी भाषा। तर बयो म्हणते, तू सकाळी माझ्यासोबत अशी का वागलीस? त्या मुलाने आमची थट्टा केली, तुला मजा आली का? त्यावर हेतल म्हणते, मी काही केलेलं नाही, तू कशाला त्याचं ऐकत होतीस? बयो म्हणते, तू मुद्दाम त्या मुलाला सांगितलंस आणि त्याने आमची मजा घेतली तर तुला मजा येत होती ना बघायला? हे बघ, हा गुन्हा आहे हे सगळं रॅगिंग वगैरे। त्यावर हेतल म्हणते, जरा डोक्यावर पडलीस का ग? तुला एवढा प्रॉब्लेम होता तर तेव्हाच तू त्याला ऐकून द्यायचं असतं ना, मला कशाला बोलतेस आता? मी तर तुझी मदतच करत होते। आणि काय ग, कोण होती ती बाई तुझ्यावरती ओरडली ती? आता बयो काही न बोलता तिथून निघून गेली आहे। त्यावर या दोघी जणी विचार करतात, काहीतरी गडबड आहे। आता ती अंकिता म्हणते, तिच्या सोबत जी मुलगी होती ना ती आमची क्लासमेट आहे, आपण तिला विचारूया, नक्कीच आपल्याला काहीतरी कळेल। पण आता अभिरामचे वडील भेटलेत त्याला रस्त्यामध्ये, ते विचारतायत त्याला, काय रे, कॉलेजचा पहिला दिवस कसा आहे? मी ना तुझ्या मावशीकडे जाऊन येतोय, तुझ्या आईला बोलवलंय तिने, पण तिने तुलाही बोलवलं होतं। मी साफ सांगितलं, आमचा अभिराम मेडिकलला आहे आता, अभ्यास महत्त्वाचा आहे त्याचा। तुझी आई ना तुझी खूप काळजी करते रे बाबा। आता तेवढ्यात अभिरामच्या हाताला लागलेलं बघतात ते आणि विचारतात, काय रे अभिराम, काय झालं हे? काय रे बाबा, लक्ष द्यायचंच ना, अशा जखमा आपल्याला परवडणार आहेत का? तुला डॉक्टर व्हायचंय, असे डॉक्टरांना पैसे नाही द्यायचे। अभिराम म्हणतो, हो बाबा, ते जरा थोडंसंच लागलं, पण ते खूप ऐकवतात अभिरामला। प्रेक्षकांनो, अभिरामची परिस्थिती सुद्धा खूप बेताची आहे असं दिसतंय। अभिरामचे वडील म्हणतात, हे बघ, 40 लाखाचं कर्ज घेतलंय मी तुझ्या या मेडिकलसाठी, ते तुला पूर्ण करायचंय डॉक्टर होऊन। असे डॉक्टरांना पैसे देत राहिला तर कसं व्हायचं बाबा? ते अभिरामला काहीच बोलू देत नाहीत प्रेक्षकांनो आणि तिथून निघून जातात की चल तुझ्या आईचा फोन आलाय, मी निघतो। म्हणजे अभिराम सुद्धा बयोसारखाच खूप स्ट्रगलमधनं वर आलेला दिसतोय। छान जोडी वाटेल या दोघांची। असो, हे फार पुढचे प्रश्न आहे, अजून शिक्षणाचाच पत्ता नाहीये। तर आता सुमन या इराला म्हणते की राखी बांध आरवला, आज रक्षाबंधन आहे ना। ही म्हणते, काय ग त्या, आम्ही काय लहान राहिलोय का आता?
राखी वगैरे काय गं? सुमन म्हणते, अगं लहान मोठं काय त्यात, राखी हा बहीण भावामधला दुवा असतो. तुम्ही मुंबईला असायचा ना तर माझा दादा येऊ शकायचा नाही, मला त्याची फार आठवण यायची. आता गौतमी वरून खाली येते आणि म्हणते, तुझा दादा पळून गेलाय आम्हाला सोडून. कशाला आठवण काढतेस ग? बरं ठीक आहे, काय करायचे, राखीचं लवकर कर, त्यांना कॉलेजला उशीर होतोय. आता आरव तेवढ्यात अंजीर गुलकंद काहीतरी घेऊन आलाय डिश करून छान. तो आपुलकीने सुमनला दाखवत असतो, पण गौतमी त्याच्यावर डाफरते. काय आरव, तुझ्या अंगावर मला हे किचनचं ॲप्रन नकोय, डॉक्टरचं ॲप्रन हवंय. काय चालतं रे तुझं? तुला कितीदा सांगितलं मी हे अशा डिश नको करत जाऊ. आरव म्हणतो, मम्मा मला आवडते हे सगळं करायला. गौतमी म्हणते, आवड वेगळी आणि करिअर वेगळं. तुझ्या करिअरकडे लक्ष दे, तुला खूप अभ्यास करायचा आहे. आवरा लवकर, कॉलेजला जा. आता सुमन या दोघांनाही राखी बांधायला लावते, म्हणजे इराला राखी बांधायला लावते आरवला, आणि यांचं रक्षाबंधन अशा प्रकारे सेलिब्रेट झालंय. पण आता अनेशा, इरा, आरव बयोला भेटलेत, त्यामुळे आता बयोलाही असं वाटते की यावर्षी तिने आरवला राखी बांधावी, म्हणून ती आता राखी पौर्णिमा आहे म्हणून एका राखीच्या दुकानात गेली आहे आणि तिथे तिला छोटेपणचा तिचा आरव दादा आठवला आहे आणि ती आता आरवसाठी छान गोंड्याची राखी घेतीये. खरं तर गोंड्याचीच राखी खूप सुंदर वाटते हां प्रेक्षकांनो हाताला बांधायला, पण आजकाल खूप वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्या आल्या आहेत, त्याही छान वाटतात, पण खरा अर्थ गोंड्याच्या राखीलाच आहे. असो, तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की बयो अगदी आपुलकीने आली आहे आरवला राखी बांधायला, पण या इराने तिला खूप झिडकारलं आहे आणि म्हणते तुझा हा भाऊ नाही आहे, आणि तिच्या हातातला ती गोंड्याची राखी फेकून दिली आहे. आरवला पण खूप वाईट वाटत असतं, पण आरव करणार काय, तो इमोशनल ब्लॅकमेल झालेला आहे ना. आता तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, बयो आरवला राखी बांधू शकेल काय? मला नक्की कमेंट करून कळवा, आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.